हे सर्व भक्तजन आहे आणि तिथं भक्ती धर्म श्रेष्ठ आहे. तिथं देव तत्वाला यावंच लागतं. अजूनही वेळ गेलेली नाही. हे अनमोल जीवन सुगम नवदेवदास यांचे चरण घ्या. सत्याची लहर साधली आणि देणे करण्याकरता उदात्त धरा असेल नाही पण ते देवाला देण्याचा अधिकार आहे. ते घेण्याचा अधिकार आहे. तू दुरुपयोग केलास तुला सारा कोण करताय जीवित करावं पण त्यांच्या मुखात शब्द आहे पण त्याला मृत्यू होतो तो नैसर्गिक नव्हे. तो पृथ्वी हे तुमचा खेळलेला मृत्यू माझ्या राज्यात माझं पूर्ण वाईट कोणाचं नाही पाहतो. मग हे सर्व घडविणारा कोण हे जर तो कोणच असेल तर ज्याने हे घडविलं ती व्यक्ती याला दिसेल. त्यानंतर मात्र इकडे स्वतःचा जीवत असणार आणि तुझ्या पवित्रतेच्या तुझ्या गर्भधारणा होईल आणि तुझ्या या विद्वान नगराचा अभिन्न सातारी पुत्र संतती ही जवळपास होण्याकरिता प्रवृत्त होईल. असा या देवाचा आशीर्वाद आहे. देवाचा आशीर्वाद आहे. आपण जाऊया आणि दुसरीकडे घेऊया आणि मी त्यांचा बनवलंय तेव्हा देवाकडे मागतोय. मी नाही म्हणणार नाही. मी माझा आयुष हा परिस्थितीचा कोण मला कळते कशा प्रकारे हे हाती धारण करतोय आणि सांगतोय. तू दाखवलेल्या भक्ती मार्गामात
करणार त्यांच्या भावाकडे ठेवण्याला कारण आहे. माता किंवा रुद्रा पिता चक्रपाणी यांचा पुष्पभंग करण्यासाठी जाऊ सिंधूने जन्म घेतला तो सिंधूचा माझ्यातून शेवट आहे हे ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी त्यांनी इच्छा दर्शवली. तेव्हा आमचा पुत्र तुझ्यातून मारला गेल्यानंतर पुत्र प्रेम आमच्यासाठी दूर होणार ते तेव्हा आम्हाला विहार सहन करता येणार नाही तेव्हा काही शंका होईना पुत्र रूपानं आमच्या तेव्हा घरी येऊन राहा आणि तुझी सेवा करण्याचा तेव्हा भाग्य दे. म्हणूनच 21 दिवस आम्ही त्यांच्याकडे राहणार तोपर्यंत हा परशु तुझ्या बाळाकडेच राहणार. पण या तुझ्या घराकडे परशु राहिल्या कारणानं केवळ या तुझ्या बाळाच्या नावात देखील भर पडेल. आतापर्यंत शुक्रप्रसादात पण ओळखला जाणारा हा तुझा पुत्र गणेशाचा परशु बहुत सांभाळला पण यापुढे परशु म्हणून ओळखला जाईल. भक्तांना जबरसिंधीनं ओळखलंस त्यांचं जीवन तुझ्यामुळे का होईना बदललं गेल्याचा समज. पण हा पक्षीला मयूर त्याच्यावर आरूढ होऊन अशी अनेक संकटे या देवाला दूर केली. अर्थात यापुढे देवाच्या नाम मालिकेत आणि अवतार कार्यात भर पडणार आणि ती कशी असेल तर मयूरावर आरूढ होऊन जगातील संकट निवारण करणारा विघ्नेश्वर जाणार. पण यापुढे या देवाला ओळखला जाईल ते महागणपती मयुरेश्वर म्हणून. तेच परत याचकडून आमच्या दत्तमारी मंडळाचा गौरव करण्यासाठी 500 रुपयाचं बहुमत पाठवू शकले. तेच परत याचे मला तुला आभार मानून दत्तमारी तुझा कृपेचा आशीर्वाद आम्हा सर्व भक्तांच्या पाठीशी ठेवू. राकेश नाही ग्रुप कडक ना या तो राकेश नाही आणि आम्हाला आनंद संपलेला